हाय, आज माझ्या प्रोजेक्टची टेस्टिंगची फेज पूर्ण झाली. मी स्वतःच्या परफॉर्मन्सवरती खूप खुश आहे. का माहीत आहे काय? बरेच दिवसापूर्वीपासून किंवा खूप वर्षापूर्वीपासूनच मला असं वाटत होतं की मला अशा पद्धतीचं काहीतरी काम करायचं आहे आणि त्या पद्धतीचं काम करण्यासाठी मी आता पात्र आहे आणि त्याच पद्धतीची कामं मी आता करत आहे. त्यामुळं ज्या पद्धतीचं आत्मविश्वास आणि ज्या पद्धतीचं समाधान मला मिळालेलं आहे ते सध्या शब्दात म्हणता येण्यासारखं नाही आहे. पण ह्या स्टेजवरती येण्यासाठीच मी बरेच वर्ष झगडलेलो आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आता व्हिडिओज पूर्ण आहेत, टेस्टिंग फेज झालेला आहे, सगळा डाटा रेडी आहेत, सगळे कमेंट्स रेडी आहेत. तर मी आता अगदी कॉन्फिडेंटली कस्टमर्सला अप्रोच करू शकतो. आता आणखीन 21 दिवसाचे जे काही शेवटचे काही फेजेस राहिलेत म्हणजे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, ठीक आहे, त्याच्यानंतर थीमिंग, ह्या एवढ्या फेजेस एकदा पूर्ण झाल्या आणि एकदा लास्टचं एकदा नजरेखालून घातलं की आपलं टोटली काम पूर्ण होईल. त्यामुळं तू एवढं जे झटला आहेस आणि जे काही वर्षभर 1.5 वर्ष जे काही तू मेहनत घेतला आहेस त्या कष्टासाठी तुला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हॅट्स ऑफ. कारण तू ज्या पद्धतीचं काम केलं आहेस ना ते बियॉन्ड इमॅजिनेशन आहे आणि तूच ते काम करू शकतोस. कारण पेशन्स या कामासाठी खूप गरजेचा होता. मी इतके दिवस बघितले की प्रत्येक गोष्टीला करायला ती सोपीच आहे, पण ज्यावेळेला लाँग टर्म आहे त्याला पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण मी जर फक्त काही दिवसासाठी जर केला असता आणि सोडला असता तर त्याच्यामध्ये काय अर्थच नव्हता. आता ही कन्सेप्ट पण मला योगायोगाने सुचली आणि सुचल्या दुसऱ्या मुवमेंटला मी त्यावरती काम करायला सुरुवात केलं. त्यामुळं मी ह्या स्टेजला आता आलेलो आहे. मी जर कल्पना तिथं सोडून दिली असती तर ती कल्पना कधीच सत्यात येऊ शकली नसती. त्यामुळे माझ्या पेशन्ससाठी, माझ्या आत्मविश्वासासाठी आणि माझ्या डेडिकेशनसाठी हॅट्स ऑफ. लव्ह यू अमोल.